मित्रांनो, आपण विंचूर बाजार समितीमध्ये आहे व या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत. दादा, नेमके आपण कुठून आलेले, आपलं नाव काय? मी 1000 रुपये. बरं, राहता किती तुम्हाला नेमके? काय 28 इकडे कोणी मला एक सांगा, खर्च एकरी सोयाबीनला किती होतो का? 30,000 आसपास खर्च होतो. नांगरटी किती? नागरटी 3,000. फन्न फन्न, बळी मारणं, रोटरी मारणं ते जवळजवळ 10,000 रुपये. पेरणी पेरणीला 1500 रुपये लागतात. बियाणं बियाणाला 300 रुपये. 3,000. खाद 3,000 रुपये लागत. त्यानंतर तणनाशक, तणनाशक 2,000. कीटकनाशक, कीटकनाशक 1,000 रुपये. काढणी काढणी 5,000 रुपये. वाहतूक खर्च, वाहतूक खर्च इथपर्यंत आणायचं आम्हाला. मशीनची देणेदारी म्हशीची दाणेदारी जर 7 क्विंटल जर 300 रुपये पोत आहे तर 350 पोते. 3.5 मला सांगा, एकरी खर्च किती आहे? एकरी 30-35,000 खर्च आहे. सोयाबीनचं क्षेत्र आपलं भरपूर वाढलं आपल्या परिसरात, असं वाटतं का? नाही वाढ कमी. मला सांगा, एकरी किती खर्च झाला सगळा? एकरी 30,000 खर्च झाला. बरं, आता होता किती क्विंटल आणि किती पैसे होतील संदाचे आता? चालेल तेवढं आम्हाला 0 बजेट राहिलं, खाली काय राहिलं. मग मला एक सांगा, दुधाचे रेट वाढत नाही, पेट्रोलचे रेट वाढत्या, डीएपीचे रेट वाढत्या, कीटकनाशकाचे रेट वाढत्या, पेट्रोलचे भाव काय, नेमके सोयाबीनचे रेट का वाढत नाही? नेमकी काय जादू काय? जादू आता सरकारवरच जादू आहे. सरकारची जादू आहे. त्याला जरा 1700 वरून 2100 गेलाय, मग सोयाबीन का बरं नाही वाढत? त्याला 700 रुपयाने डबे मागे भाव वाढले, सोयाबीन का बरं नाही वाढ राहिली? काय तेलाचं काय भाव आहे? आता 2100. ते किलोला काय तेल काय भाव? 140. सोयाबीनला काय भाव आहे किलो? सोयाबीन काय पडत आपल्याला 40 रुपये. काय वाटतं, सरकारचं काहीतरी धोरण चुकतंय असं वाटतं? बरोबर. आपलं नाव काय आणि आपण कुठून आले? बाबासाहेब माधव दासकर रुई. किती क्षेत्र, किती सोयाबीन किती आणलंय तुम्ही आता? किती एकर क्षेत्र? आपल्याला 5-6 एकर क्षेत्र आहे. बरं, आता एकरी ऍव्हरेज किती? एकरी आवरा 5-6 पोते मिळत आहे. बरोबर बरोबर, एकदम राईट माप आहे यांचं. 15 ने कोणी 15 काढलंय? मला सांगा बरं, चुकीचं बोल. पाऊस त्यावेळेस मागच्या वर्षी पाऊस भरपूर 6-7 पोते, 6-7 पोते. हा बरोबर. बागायची जर चांगलं असलं तर 5-7 पोते, म्हणजे रेट जर असलं तर 4-5 पोते. मला सांगा, ज्याला ट्रॅक्टर नाही, आता नांगरटीचं काय भाव आहे? फन नाही, पेरणी आहे, 3,000 रुपये भाव आहे आज नांगरटीचा. रोटरी 3,000 रुपये, 6,000 रुपये तो खर्च झाला. त्याच्यानंतर पेरणीचा 2,000 रुपये धरा. त्याच्यानंतर बियाणं धरा 6,000चं 1 एकराला. त्याच्यानंतर सोंगायचा 6,000 रुपये एकर आहे. काढायचे 3,000 रुपये एकराला खर्च, 3-4,000 रुपये. कीटकनाशक एखाद 2 कीटकनाशक मारावं लागत. कीटकनाशकचे 2-3,000 रुपये. एक टाकी मारायला 700 रुपये खर्च आहे. त्याच्यानंतर पुन्हा याच्या करता काढणी करता 350-400 रुपये पोत आहे. 5 पोते काढण्याकरता 4-5-20, 20-22,000 रुपये, 2200-2300 रुपये तो खर्च आहे. 2,000च्या पुढं. त्याच्यानंतर सोंगणीचा 6,000 रुपये भाव आहे. त्या निंदीचं सोडून दिली. काढण्याचे 350 रुपये पोत. 350 रुपये पोत आहे ना. ज्याच्याकडे ट्रॅक्टर नाही त्याच्या वाहतुकीचा खर्च किती? वाहतुकीचा खर्च, पुन्हा मार्केटला यायचा खर्च, पुन्हा तिकडं काढल्यानंतर घरी आणायची 500-600 रुपये ट्रिप आहे. तर किती रुपये राहते आपल्याला शिल्लक ते सांगा मला. 0 रुपये. मला सांगा, खर्च किती होतोय? म्हणजे कमीत कमी एकरी 40,000 रुपये खर्च होतो, उत्पन्न होती 35,000 रुपये. आता सध्या भाव काय सोयाबीनला? आता सोयाबीनला 3.5 आहे, काहीला 4 आहे. हाईस्ट भाव 4,000 आहे. पण कमीत कमी काळी कुळी जर असली पावसा पाण्यामुळे तर 2,500-3,000 रुपये घेते. मला एक सांगा दादा, मला एक सांगा, मी पण शेतकरी आहे आणि जर विचार जर केला, आता कीटकनाशकाचे किती गगनाला रेट भेटते? 1,000 रुपयाला एक कीटकनाशक 100 मिली मिळत तर 50 मिली मिळत. पेट्रोलची रेट काय वाढलेली? पेट्रोल आज 120 रुपये पडत, कमी जास्त. डीपीचे काय भाव? डीपीचे आज 14-14.5 रुपये डीपी. मग नेमकी जादू काय? सोयाबीनचं तेल वाढत 150 रुपये. ऐका, सोयाबीनचे रेट जवळपास 140 रुपये लिटर आहे, किलो आहे. मग सोयाबीनचे रेट वाढत का नाही? नेमकं सोयाबीनचे रेट मग सरकारनं त्या केंद्र शासन काहीतरी करायला पाहिजे. कांद्यावाल्यांनी जरा जसा धडा लोकसभेला शिकवला तसा आता वेळ आलेली का सोयाबीन शेतकऱ्यांनी सुद्धा सरकारला धडा शिकवायचा? बरोबर आहे, हे केलंच पाहिजे सरकारनं. सरकार कोणतं पण असो, काँग्रेस असो, बीजेपी असो, पण शेतकऱ्याला मारणी घातल्या जाते का? त्यांच्या राजकीय दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे म्हणून. काय वाटतं दादा आपल्याला? सरकार आणि सोयाबीनचा खर्च आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला स्पष्ट. सरकारच चेंज व्हायला पाहिजे. विचार करा ना शेतकरी बांधव, आपण म्हणतो का जय जवान जय किसान,
तसा विचार केला तर जसं कांद्यामध्ये हस्तक्षेप केला त्यांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये, तसं सोयाबीन मध्ये करताय. एक तेल 104 रुपये होतं 15 दिवसापूर्वी. मी स्वतः किराणा आणला 15 दिवसापूर्वी. जेव्हा डब्बा 1600 रुपयाला होता तो डब्बा आता झाला 2100 रुपयाला, 2100 ते 2200 रुपयाला. मग सोयाबीनचे भाव का वाढत नाही? याचं कारण काय सरकारला विचारायला पाहिजे. हे सर्व शेतकऱ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे. काय वाटतं शेतकऱ्यांनी आता एक झालं पाहिजे, जसं कांद्यावाल्यांनी धडा शिकवला तसा सोयाबीन वाल्यांनी सुद्धा धडा शिकवला पाहिजे. सुद्धा शिकवायला पाहिजे दादा. म्हणजे रकाने होत्याशिवाय येत नाही सरकार. सरकार येत नाही. काय वाटतंय आपल्याला दादा? बरोबर आहे. कांद्यावाले पण एक आहे आणि सोयाबीनवाले पण एक, शेतकरी एकत्र राहतो. पण मग एक विचार करा, पूर्वी फक्त विदर्भात सोयाबीनचं क्षेत्र वाढवतं, पण आता मराठवाड्यात वाढलेलं आहे आणि आपल्याकडनं जो शेतकऱ्यासाठी जटतो एक तरी नेता असा दाखवा. आम्ही सगळे शेतकरी त्या बाजूने उभे राहू का नाही? बीजेपी सगळे सारखे, सर्व कोणत्या तरी सत्ताधाऱ्यांना आता धडा शिकवायचा असं वाटतंय. हो, सत्ताधाऱ्याला एकच नंबर धडा शिकवायचा आता. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये ते हस्तक्षेप करतात. हो 100%. सरकारचा त्याच्यात काही दोष नाहीये, कोणताही सरकार असो सरकारचा काही दोष नाही त्याच्यात, पण जे मधला हा जो गोंधळ आहे का, हा शेतकऱ्यापर्यंत पूर्व. इम्पोर्ट एक्सपोर्ट कोण आता कांद्याला भाव कशामुळे? सरकारमुळेच आहे ना. सरकारमुळे. सोयाबीन मुळे का बरं नाही? तो निर्यात खुली केली ना. कोणत्याही शेती मालावर गव्हर्नमेंटचीच कमांड. तुम्ही म्हणताय कोणाचा आहे? व्यापाऱ्यावर. सोयाबीनचे भाव आहे ना, आज गोड तेल 100 रुपये होतं, ते आज 145 झालं 8 दिवसात. आणि सोयाबीनचे भाव ज्यावेळेस 100 रुपये होतं त्यावेळेस 47 रुपये सोयाबीन होती. आज सोयाबीन झाली 4400 रुपये आणि गोड तेलाचे भाव झाले. सोयाबीन 3500 3200 सोयाबीन जाऊ राहिली. नाही सांगतो ना, ते लागणार आहे. पण मग सोयाबीन तुम्ही 4 महिने का सोयाबीनला भाव मिळायलाच पाहिजे. सोयाबीनला भाव मिळायलाच पाहिजे. जसं कांद्यावाल्यांनी धडा शिकवला ना बीजेपीला आता यावेळेस, तसं सोयाबीन मका सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी सगळ्या शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे आणि त्यांना एकदा पलटी दिली का मग ते ऑटोमॅटिक ध्यानावर येते. बरोबर, जसं कांद्यावाल्यांना ध्यानावर आले, बहिणीला 2000 द्या, हे द्या ते द्या, सगळं चालू आहे. पण इकडे त्यांचं लक्ष नाही अजिबात. काय वाटतं दादा आपल्याला? इकडं कांद्यावाल्यांनी जसा धडा शिकवला सोयाबीन मध्ये, आता 3500 3200 4000 काय राहतं खाली? नाही सर, तिथे लाडक्या बहिणीला पैसे देता मान्य आहे, अतिउत्तम आहे. पण मग इकडे शेतकऱ्यांचा मुंडका मोडून देताय का? शेतकरी झोपला नाही इकडे. तेलाचे भाव वाढले. तेलाचे भाव 140 रुपये केले. सोयाबीन मागच्या वर्षी काय तुलनेत काय विकत होती नाही, यंदा काय लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिनिमम हप्ता त्याने दिला, पण त्याला त्याने कसर केली. कांद्यावाला जर जागृत झाला, सोयाबीनवाल्याने जागृत व्हायला पाहिजे. जाऊ द्या, आज जर सोयाबीनला जर 10,000 भाव जर असता, किती भाव झाला होता मध्यंतरी? किती झाला होता? 11,000. आज जर 10-11 हजार भाव असता तर लाडकी बहीण आणि सन्मान योजनेची काही गरजच नव्हती. काय वाटतं? काहीच गरज नाही त्याच्यावर. म्हणजे सरकार लुटतंय का शेतकऱ्यांना? शेतकऱ्याची काय बाजू पुढाऱ्यानं घेतलेली नाहीये. जसं कांद्यावाल्यांनी धडा लोकसभेला शिकवला, तसा सोयाबीनवाल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सरकारला धडा शिकवला पाहिजे. काय शेतकऱ्याच्या सगळे मंत्री संत्री शेतकऱ्याच्या मुळावर उठलेले. त्यांनी कोणत्या शेतकऱ्याला त्यांनी हमी भाव करून दिलाय? एकाने हमी भाव करून दिलेला नाहीये. आयात करते पण ती निर्यात करायला तेच करत्या. काका 2 मिनिटं. कांद्याच्या बाबतीत जसं सरकारने आता निर्णय घेतलेला आहे, बरोबर, लोकसभेला धडा शिकवला. आता सरकार पुढील निवडणुकीच्या तोंडी असल्यामुळे सरकार कांद्यावाल्यांना भाव व्यवस्थित देते. परंतु आता विचार करा, कांद्यावाल्यांना पण ते काय करायचे? एक्सपोर्ट मध्ये हस्तक्षेप करायचे, एक्सपोर्ट ड्युटी वाढवायचे. तसंच आता मला सांगा, सोयाबीन मध्यंतरी 9-10-11 हजार गेले होते आता सांगताय, मग आता 4000 आणि 3200 मध्ये राहतं काय खाली? काहीच राहत नाही. शेतकऱ्याला पण उलट काही आम्हाला घरातून घालावं लागतंय. सोयाबीनला एकरी 4 क्विंटल ॲव्हरेज आहे, कांद्याला किती राहतं सांगा तुम्ही? सरकार काय करू राहिलं? मग तुम्हाला जर आज तुम्ही जरी मीडियावाले तुम्हाला आमची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली, काय वाटतं दादा आपल्याला? हे लाडके बहिणी योजना यांनी अक्षरशः बंद करायला पाहिजेत. याच्या 50 रुपये बाईला देऊन 50 रुपये देऊन काय फायदा होत नाही. तुम्ही इकडे 50 रुपये देताय, पण इकडे 1000 रुपये खतामाग मजुरी माग वाढत चालले खर्च. जास्त खर्च होतो आणि सोयाबीनला ॲव्हरेज कमी असतं, जास्त ॲव्हरेज निघत नाही. मला सांगा, आज जर 10,000 जर सोयाबीनला भाव असता तर नाही का इथं किती पैसे झाले असते? समजा 5-6 क्विंटल एक निघतं, 50-60 हजार 50-60 हजार नक्की झालं. बरोबर आहे. आजच्या मितीला सोयाबीनचा खर्च किती?
खर्च आता कम से कम आहे ना निमाल निम ट्रॅक्टर नाही समजा नांगरठी फणणं निमाल निम खर्च आता माझा मी स्वतः सांगतो माझं काही साथ वगैरे नाहीये पण तरी निमाल निम माझा खर्च झालेला आहे 30,000 रुपये आतापर्यंत मला खर्च होऊन गेलेला आहे. सोयाबीनचा मिनिमम खर्च निम्म्यात 5% जास्त आहे. 10,000 जर सोयाबीन झाली तर 7,500 जर सर्वसाधारणपणे जर चांगला माणसाचा विचार जर केला त्याच्याकडे काहीच नाहीये तर त्याला राईट 40,000 रुपये लागू शकतात आणि उत्पन्न त्याला निघतं तरी साधारणपणे 1-4-5 पोती उत्पन्न निघतंय. काय करणार शेतकरी ज्याच्याकडे काही नाहीये भाऊ समजा तो काय करील एक आज ट्रॅक्टर लावायचा तो काही गोष्टी करणे फवारणी करणे तो नाही करू शकत. एक त्याचा जर विचार केला त्याच्याकडे रुपये द्यायला शिल्लक राहत नाही. हे फक्त त्याने घरातून करणे काहीतरी फक्त दुसऱ्याला आश्चर्य दाखवणे. आणि माझं सांगतो मी स्वतः शेतकरी आहे. 4 एकर सोयाबीन होती 3 एकर मी विकली समजा किती 43 चांगली सोयाबीन होती विकली 43 65,000 रुपये माझा 4 एकराचा नेट खर्च झालेला आहे. तरी मी नांगरठी केली नव्हती फक्त डायरेक्ट रोटरी मारली होती किती 65,000 माझा खर्च झाला. मला पैसे किती झाले माहिती का जवळपास 90,000 झाले. 65,000 खर्च झाला 4 महिन्यात 4 एकरात जर किती राहता खाली काहीच उपयोग नाही. काय आपण कृषी आपण कृषी प्रधान देशामध्ये आहे आणि कृषी प्रधान देशामध्ये जर तुम्ही शेतकऱ्याची पिळवणूक करत असाल समजा जे कोणी सरकार असेल शेतकऱ्याची पिळवणूक करत असाल जसा खासदारकीला शेतकऱ्यांनी जो धडा शिकवला सरकारला तो आमदारकीला देखील शिकवला जाईल याची सरकारने दखल घेतली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. 2 माणसाचा विचार करा दिवसाची रोजंदारी. दादा मला एक सांगा तुमचं सोयाबीन यंदा किती एकर आहे? काय एकर बरोबर किती ऍव्हरेज निघालं? काय 3 पोती निघाले. 3 पोते निघाले. मला सांगा खर्च किती झाला? काय डोक्याच्या बाहेरच केळी मग दादा तुमचं किती एकर सोयाबीन? किती पोते निघाले? 8 पोते निघाले म्हणजे ऍव्हरेज चांगलं आहे. बरं विकला काय भाव गेलं? बरं माल चांगला आहे का खराब आहे? म्हणजे आता सध्या मार्केट 42 किती खर्च किती झाला? खर्च झाला त्याला 10,000. सोयाबीन किती क्षेत्र आहे का तुमचं सोयाबीन? सोयाबीन वाला कोणी अजून इथं किती सोयाबीन? माझं 1 एकर 50,000 किती आहे? 1 एकर 50,000. अच्छा मला 5 आवरेज दिलं. अच्छा त्याच्यात 9 पोते भिजून गेली गाडी पडून गेली. आता मी विंचूरचाच राहणार रोडवरच येतो फक्त मार्केट भाव पाहायला आलो. मला सांगा खर्च किती होतो एकरी? मला सगळं आता घरापर्यंत नांगरायपासून फार सोंगून घरापर्यंत ड्रॉप भाडं 90,000 रुपये लागले. किती एकराला? 1 एकर 50,000 3 पिकं पडले. 90. दादा तुम्ही कुठले नेमके? आम्ही विंचूरचे सोयाबीन वगैरे 3 एकर सोयाबीन होती. दादा किती एकर सोयाबीन? 3 एकर सोयाबीन होती. किती खर्च आला? सोयाबीन 1 एकराला कमीत कमी 35,000 ते 40,000 रुपये करते. आता सध्याच्या भाग काय विकलंय का विकायचं? विकायचं आहे ना काय 42-41 रुपये मार्केट चाललं. एकरी 11,000 रुपये मार्केट होतं तेव्हा तेल 100 रुपये होतं आणि आता तेल 140 रुपये जाऊन पण सोयाबीन 4,000 च्या वर विकत नाही. एवढा प्रॉब्लेम झाला. मला सांगा आता एकरी किती पैसे होणार? काय एकरी किती पैसे होणार सोयाबीन? एकरी काय 5-6 क्विंटल सोयाबीन होते. किती पैसे होणार? 20,000 आणि खर्च किती? 25,000 रुपये खर्च झाला. मग मला सांगा काय काय राहतं काहीच नाही राहत. पावसामुळे सोयाबीन आलेली नाही. पाऊस वेळेवर झाला नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. सांगा सरकार जसं कांद्यामध्ये आजपर्यंत हस्तक्षेप करायचं निर्यातीमध्ये एक्सपोर्ट ड्युटीमध्ये तसं आता सोयाबीन मध्ये तरी 10-11 हजार भाव झालं तर सरकार अजून पण सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मारणी घालतंय का? हो मग मारणी घालते. शेतकऱ्यांकडे लक्षच नाही सरकारचं. डायरेक्ट काय चाललंय काय नाही मार्केटमध्ये. सरकार कोणतं असू काँग्रेस असू भाजप असू सरकारने जसं कांद्यावाल्यांनी झाडा शिकवला तसा सोयाबीनवाल्यांनी सुद्धा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे का? सगळ्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र होऊन सगळ्यांना सांगितलं पाहिजे. विषय असते आम्ही दोघं पण ग्रॅज्युएट झालेलो. बीकॉम मध्ये आम्ही ग्रॅज्युएट झालो. तो जॉबला होता मी पण होतो. आम्ही नाशिक जॉबला होतो. सरकारी जॉब नाही मला 25,000 पेमेंट होतं त्याला पण आम्ही सेम होतो. जॉब पेमेंट होतं आम्हाला 25 पेमेंट होतं. जॉब सोडून घरी आलो. त्यानंतर आता अशी जट आहे विषय असा झालाय का आता जॉब सोडून आम्ही चुकी केली असं ही ट्रॉली माझी एक सोयाबीन पाहू शकता. सोयाबीन चांगली होती पाऊस आला आखी सोयाबीन काढी म्हणजे त्याचा विषय असा आहे चांगली सोयाबीन मातेर 2 प्रकारे पण आखी सोयाबीन मातेरावानीच दिसू राहिली. भाव काय भेटा आता पण खराब पण पावसामुळे खराब झाली. दादा आपण कुठून नेमके? तुम्ही कुठले? डोंगरगाव. काय नाव आपलं?
शरद नागरे. सोयाबीन किती आहे? सोयाबीन 1.5 एकर. किती खर्च किती झाला? खर्च झाला 20,000 रुपये 1.5 एकराला. 20,000 म्हणजे खर्च खूपच कमी झाला तुमचा 1.5 एकर. ट्रॅक्टर स्वतःच आहे का? स्वतःच्या एकर. बरोबर आहे, म्हणजे ठीक आहे, ती एक मजुरी वाचते. मला सांगा दादा, आता सध्या भाव काय? भाव आहे 43 44 साठी 3,000 रुपये. सोयाबीनची क्वालिटी कशी? आपली क्वालिटी चांगली आहे. म्हणजे 43 जाईल. चालून 43 गेली. साधारण ऍव्हरेज किती दिलं सोयाबीन आवरेज दिलं 12-13 क्विंटल एकरी? एकरी. पाणी पाणी भरेल होतं, बागायती होतं. बागायत. बरं, जर 10-12 म्हणजे खूप ऍव्हरेज निघाली, म्हणजे खूपच एकदम टॅलेंट आहे शेतकरी म्हणजे तुम्ही नाही का? तर मग मला सांगा, ऐका, खर्च किती? 20,000. आता पैसे किती होते? आता काय होते 50-60 रुपये. तुमचं किती आहे सोयाबीन? तुमचं किती सोयाबीन? सोयाबीन 1 एकर. किती खर्च? खर्च झाला 20,000 रुपये. 20 ट्रॅक्टर खर्च? ट्रॅक्टर खर्च ट्रॅक्टर जर घरचा नसता तर अजून 7-8 रुपये वाढले. बरोबर. किती एकर? एका एकर मध्ये किती ऍव्हरेज निघाल? 8 पोते. 8. हो, नाही तसं नाही. 8 क्विंटल मध्ये पैसे किती होणार? 8 32-35,000 रुपये फार झालं तर. म्हणजे 4 महिन्यात 15,000. बस तेवढं. बाईची मजुरी ती वेगळी. मजुरी सगळं काढ. मला एक सांगा, प्रेशर हे सगळं वेगळं. मला एक सांगा, शेतकऱ्यांनी जसा कांद्यावाल्यांनी धडा शिकवला आणि सरकार राखाने वाला आता, तसं सोयाबीन शेतकऱ्यांनी पण आता धडा शिकवला पाहिजे का? सरकार कोणतं पण असो, कोणताही असो शिकवणार धडा. जर तुमचं गोडतेल जर 150 रुपये किलो विकले जाते, तर सोयाबीन का तुमचं 4300, उंचातलं 4300, नाहीतर 35 ते 4,000 असं मार्केट आहे. आजचं लाईव्ह मार्केट असं. दुसरी एक गोष्ट, सोयाबीनचं मोठं उत्पादन आहे, सोयाबीनचं तेल सगळे लोक खाता. तसा जर विचार केला तर हे बघा, पूर्वी फक्त विदर्भात क्षेत्र जास्त होतं सोयाबीनचं, पण आज बघितलं तर मराठवाड्यात तर वाढलेलंच आहे, परंतु आपल्या नाशिक नगर मध्ये सुद्धा सोयाबीनचं क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक वाढलेलं आहे. वाढलंय, सगळीकडे वाढलंय. त्याच्यामुळं अवरेज ते म्हणतं ना, दामदुप्पट तुमचं उत्पन्न करू. दामदुप्पट केलंय, पण त्याला बाजार भावच नाही, तर काय दामदुप्पट करून फायदा आहे? काय वाटतं? आपण म्हणतो जय जवान जय किसान, व शेतकऱ्यालाच राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी मारणी घातल्या जाते का? कारण इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये कायम कांद्यामध्ये हस्तक्षेप, सोयाबीन मध्ये हस्तक्षेप. म्हटल्यापेक्षा तिथं कोणी जर गेलं तर ते वेगळंच होऊन बसतं. कुठल्याही पक्षाचा आमदार असो, खासदार असो, गेल्यानंतर तो वेगळा होतो. तिथं गेल्यानंतर त्याची भाषा बदलते, सगळं काही बदलतं. पण आता तसं कांद्यावाल्यांनी कसं त्यांना रकाने आणलंय, तसं आता सोयाबीनवाल्यांनी पण आणलं पाहिजे. काय आणणार आहे सोयाबीनवाल्यांना? काय कांद्याचं मार्केट त्याच्यामुळेच ठीक आहे ना. हा स्थिर आहे, ही गोष्ट खरी. परंतु येण्याच्या अगोदर त्यांनी त्यांचा नापेटचा कांद्याचा हे दाखवलं व्यापाऱ्यांना, डोस दाखवला. त्याच्यामुळे पूर्ण मार्केट रिव्हर्स आलं, पुन्हा स्थिर झालं. पुन्हा आता अफगाणिस्तानचा कांदा जसा आणला तसं काहीतरी स्थिर झालं. तसं आता सोयाबीन बाहेरून निर्यात केली. तुमचं नाव काय? कुठले तुम्ही? आम्ही चांदवड तालुक्यातले माझी सोनवणे. सोयाबीन किती आहे? सोयाबीन आपलं 2-3 एकर सोयाबीन. बरं, एकरी खर्च किती? एकरी खर्च सोयाबीन जवळपास 25-30,000 रुपये सगळा. आता किती ऍव्हरेज किती? ऍव्हरेज काय 1 एकराला होतं 7-8 पोते. हो. आणि खर्च किती? खर्च एकराला कमीत कमी 7-10 हजार रुपये. किती पैसे होते? पैसे किती होणार आहे? 4-4 हजार रुपये सोयाबीन आज जाऊ राहिलं. आता तुम्ही पहा आता. आणि आता तेलाचे भाव वाढून दिले. तुम्ही लाडकी बहीण आणताय, तेलाचे भाव, आणि नारळ 20 रुपयाला होतं. सन्मान योजना 2,000 4,000 देत आहे. सन्मान योजना देत आहे ना. जीएसटी किती भरतो आम्ही? किती भरतो जीएसटी? ईपीची रेट काय? काय जीएसटी आम्ही 50,000 रुपये एकरी जीएसटी भरतो. द्राक्ष बागायतदार असो 50,000 रुपये जीएसटी भरतो. आणि तुम्ही सन्मान 2,000 रुपये देताय आम्हाला. आमच्याकडून किती घेताय? 50. आम्हाला किती देताय? 2 वर्षाला 6,000 रुपये. काय आहे तुमचं? कुठे गेलं तुमचं? पिळून टाकलंय शेतकरी पार. आपण म्हणतो जय जवान जय किसान. जय जवान जय किसान नाही, सगळं मिट्टी में. फक्त यांचं फक्त मोदी किसान चालू आहे. काहीच यांचं एकदम भरमिष्ट. आम्हाला तुम्ही लाडकी बहीण नका देऊ, आम्हाला तुम्ही सन्मान योजना पण नका देऊ. सन्मान योजना नका देऊ. आमच्या शेतकऱ्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये त्यांनी हस्तक्षेप नाही केला. एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये त्यांनी हस्तक्षेप खूप केला. त्यांनी आयात केला कांदा. आता बघा तुम्ही, टोमॅटो 1,000 रुपये जात होता, लगेच त्यांनी एक जाहिरात देऊन टाकली की टोमॅटो लगेच आपण आयात करतोय. लगेच व्यापाऱ्यांनी टमाटे खाली आणून टाक. काय परिस्थिती शेतकऱ्याची सांगा तुम्ही मला. एकदम दुसऱ्या हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार नाहीये. जाऊ दे, पण काँग्रेस असो किंवा बीजेपी असो, काय खूप काही त्यांच्यात फरक नाही, असं काही नाही. पण विचार करा, जसं कांद्यावाल्यांनी लोकसभेला धडा शिकवला, त्यांनी अजून ती काही विसरले नाही. अजून कांद्याचं मार्केट स्थिर आहे.
परंतु असा सोयाबीनवाल्याने सुद्धा आता धडा शिकवला पाहिजे, कारण की मध्यंतरी 11,000 सोयाबीन भाव होतं व शेतकऱ्यांनी आता एक होऊन यांचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे. काय वाटतं? 100% होणार. महाविकास आघाडी सरकार येणार हे निश्चितपणे आहे. आज बघा तुम्ही, आज हरियाणामध्ये असो आणि जम्मू काश्मीरमध्ये असो, महाविकास काँग्रेस तिथं पुढे आहे. नाही, एक विषय आहे, मला सांगा, कीटकनाशकाचे रेट वाढलेले, डीपीचे रेट वाढलेले, पेट्रोलचे रेट वाढलेले, तुमचे सगळे रेट वाढतात, मग तुमचं सोयाबीनचं रेट वाढत का नाही? जादू काय? वाढणारच नाही ना, ते शेतकऱ्याला मारणारच आहे. शेतकऱ्याच्या बाजूने भाजप नाहीच आहे. सांगा तुम्ही, अदानी अंबानीच्या घशात तुम्ही पैसे घालताय, मोठमोठ्या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेले तुम्ही. मला सांगा ना, आमचा रोजगार काय? आज तरुण युवा सगळा आमचा भरकट दिनतोय नोकरीसाठी. शेतकऱ्याची आता परिस्थिती जर बघितली तर वस्तुस्थिती आहे, शेतकऱ्याला मुलाला मुलगी मिळत नाही. नाही मिळत. परिस्थिती त्याच ना, मग कशी भेटेल? कोण देणार? हेच बघा, हे म्हणशील नोकरीवाला. आम्हीच शेतकरी आम्ही म्हणतो या शेतकऱ्यात काहीच नाही, आपण नोकरीवाला पाहू आणि नोकरीवाल्याला मुलगी देऊ. विचारा यांना, ही परिस्थिती आहे. इस्रायल सारखा देश शेतीमध्ये इस्रायल सारखा देश एवढा प्रगत झालेला आहे, वर आपण आता सध्या आपल्याला पाणी भेटत नाही, वीज मिळत नाही, शेताला भाव भेटत नाही. किती मोठी शोकांतिका आहे बघा तुम्ही. पाण्याची खूप आमच्या तांदूळ तालुक्यात बिकट परिस्थिती पाण्याची, अजून पियाला पाणी नाही. विषय असा परिस्थिती, खूप गंभीर परिस्थिती, आणि हे काहीच करत नाहीये पाण्यासाठी. फक्त एक सन्मान योजना नेता तुम्ही, काय लाडकी बहीण आणता. लाडकी बहीण नका, काहीच नका देऊ, आम्हाला सोयाबीन चांगलं माल द्या. 7,000 रुपये सोयाबीन विकत होते, आज काय करू राहिली? 4,000 रुपये. सांगा, चांगली असली तर नाही तर 3200, नाही तर 3200. असा विषय खूपच परिस्थिती वाईट. तुम्ही कुठले नेमके? मला एक सांगा, किती एकर सोयाबीन? आमची 1 एकर सोयाबीन. 1 एकर सोयाबीन खर्च किती? खर्च मग तसा काढला तर 30-35 हजार रुपये, 40 हजार रुपये खर्च आहे सोयाबीनला, आणि 35-36 काय मिळणार शेतकऱ्याला? किती खर्च झाला? आता तुम्हाला सांगितलं, तुम्हाला खरं पटेल का? एकरी सांगा ना, एकरी खर्च सांगितलं खरं पटेल का? सांगा ना तुम्ही. तर 40-45-50 हजार रुपये खर्च धरायचा, ऍव्हरेज किती? आणि 35-36 रुपये जाती. काय परवडत शेतकऱ्याला? किती 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 क्विंटल निघले? 1 एकरला 7 पोते झाली. 7 पोते. किती पैसे झाले? अजून गेलेच नाही. बरं, म्हणजे किती पैसे होऊ शकतात? काय व्हायची? 20-25 हजार रुपये होते. मग किती राहता खाली? मग तुम्ही विचारा करा किती राहते. काय परवडायला शेतकऱ्याला? कांदे वगैरे काहीच नाही. पाणी नाही, काय कांदे कुठून? काय वाटतं, सरकार जसं कांद्यावाल्यांमध्ये निर्यात बंदी करतं, एक्सपोर्ट ड्युटी वाढवतं, मार्केट व्यवस्थित, तसं सोयाबीनचं मध्यंतरी 10-11 हजार मार्केट गेलं. सोयाबीनला अनुदान द्यावा. एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये तिने हस्तक्षेप नाही केला तर 8-9 हजार सोयाबीन जाऊ शकतो. जायला पाहिजे ना. आता कसे ते कापसाला म्हणते अनुदान आहे, तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे उरेल ती, तसं मग अनुदान तिने सोयाबीन अनुदान एकरी कमी कमी 10,000 रुपये तरी द्यायला पाहिजे. काय वाटतं मला? असं वाटत नाही तुम्हाला का, जसं कांद्यावाल्यांनी मागं धडा शिकवला, कांद्यावाल्यामुळे सगळे शीट त्यांचे बरेचसे पडले, तसं सोयाबीनवाल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सरकारला धडा शिकवला पाहिजे. शेतकरी आता आता येणाऱ्या निवडणुकीत नाही शेतकरी होऊ शकतो.